प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे, कारण आज 8 दिवस झाले आम्ही कापणी केली भाताची. पावसामुळे 8 दिवस आम्ही घरीच पसरलेले. भात कापणी चालू आहे. मी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कुठलं गाव आहे? कुर्णी गाव आहे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आणि भात कापणी आहे. आजी आता मस्त छान गाणं म्हणणार आहे. आजी कसं वाटतंय? पावसाने त्रास होतो ना? पावसाने त्रास दिलाय ना? पावसाने दिलाय तेरा, अजून दिलाय, अजून तेराच दिलाय. हो, पाऊस भात कापू दे ना. काय म्हणते म्हणा लवकर. किती महिने झाले लावून? 4 महिन्याचं पीक आहे. 4 महिने. मला वाट ती सोन्यावानी, मला वाट मला वाट ती सोन्यावानी, एवढा इतला रुक्माई. आणि माझ्या गावाला आल्यावानी, माझ्या गावाला म्हणा. हा बघा, खूप छान असं. कारण शेतकऱ्यांचं जीवन आहे ना खूप सुखी आणि समाधानाने असते. पण यावर्षी प्रचंड पावसानं त्रास दिलेला आहे. 4 महिन्याचं हे पीक. 4 महिने ना? 4 महिन्याचं पीक. आता कुठला भात आहे हो? हा का? कोणती पीक काढायचं चाललं, नांगरत चाललं की बगळे पहिल्यांदा येतात. हे बगळे कसे बसतं? कारण माणूस त्यांचं पोट भरण्यासाठी भात कापतोय, पण बगळा त्याचं पोट भरण्यासाठी, कीटक शोधण्यासाठी त्यांच्या पाठीपाठी आहेत. हो, बघतो. नाही, मित्र आलेत बघा. हे मस्तपैकी आता भात कापून त्याच्या पेंड्या बांधायच्या चाललेलो आहेत. आजी कसं चाललंय? जेवण बिवण झालं नाही? हा, झालं जेवण? हो. आज एकादशी मिळून काय फराळाचं? हा, पण पावसानं त्रास दिला नाही यावर्षी. हे सगळे आमचे शेतकरी बांधव आहेत. कुर्णी गावाचे. बघा हे मालक म्हणतो ना, मालक टेंब्यात उभा असतो. तेव्हा इथे मस्तपैकी तर रचतोय. आता हे रचायचं चाललंय. कारण पावसामुळं पूर्वी कसं होतं की रानातच वाळवायचं, रानातच लगेच बडवायचं. पण आता हे वाळवायला लागणार थोडंसं जास्त ना? हो का? तुमच्याकडे ते बेल्टवालं मशीन येत नाही? हो का? कापणीचं येत नाही का? पैकी आता हे पेंडी मारायची चालली. काय म्हणायचं, गंज लावायच्या चालल्या. गंज लावल्यानंतर वाळलं की मशीन बोलवणार आणि मळणार आहे. तरी किती राहणार हे? 12 गुंठात. 12 गुंठात किती होणार भात? 14-15 पोती. मित्रांनो, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन फक्त भात ऑर्डर करता, तो भात द्या, तो भात द्या, पण भातासाठी किती कष्ट करावं लागते बघा. इथं माझा दुसरा ॲक्च्युली व्हिडिओ आहे. एक मी रस्त्यावरती वाळत घातलेला तो एक व्हिडिओ केला होता. हा एक व्हिडिओ आहे. कुर्णे गाव आहे हे, कागल तालुक्यातलं, कोल्हापूर जिल्हा. बाकी काय मग काय शासनाला ॲक्च्युली काय मागणी पाहिजे शेतकऱ्यांसाठी? काय शासनाने कर्जमाफी करावी. काय करावी? कर्जमाफी. अहो, पण तिकडे बच्चूकडू कर्जमाफीसाठी आंदोलन करते, तुम्ही इकडे राहणार काम करताय. मग तेच कर्जमाफी करा की आम्हाला इकडे आहे ते लोकांच्या जरा सोसायटीतून सुटवून देता की आम्हाला जरा. हो ना? बघा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे. कारण पाऊस गेले 6-7 वर्ष झालं प्रचंड त्रास देतोय. 6 महिने झालं पाऊस लागतोय. एवढा पाऊस कधी बघितला होता? नाही, कधीच बघितला नाही. ते कमी भैया राड असते. हो, पाणी कॅनलला या नेमणं. आता गडबडीन कापली सण असून आमचा यात्रा 4 दिवसात आमच्या देवाची अजिनाथाची आहे. हा, यात्रा देवाची. तरी सुद्धा लोक आता हल्ल्या सगळी भात कापणीसाठी. कॅनलला पाणी आलं की संपलं बघा, मग यायलाच येत नाही. म्हणजे बघा, वातावरणावरती पूर्वी म्हणजे आपण अवलंबून राहायचो, पण वातावरण बिघडल्यामुळं आता त्यांची यात्रा असून हळशीदनाथची यात्रा आहे 4 दिवसावर, तरी त्यांची कामं चालू आहे. कारण त्यांना माहित आहे की हे काम नाही केलं तर वर्षभर आपल्याला खायला काही मिळणार नाही. शेतकऱ्याची प्रचंड हाल आहेत सगळीकडेच. एकदा सरकारनं जरा कर्जमाफीकडे बघितलं पाहिजे. आता सगळ्या मावशींनी पण सांगितलं की कर्जमाफी करा, माफ करा बघा. सोसायटी वगैरे जरा जर मिळाली, कमी मिळाली यांना किंवा यांची नील केली तर पुढच्या वर्षी जोमानं काम करतील.
थँक्यू. नमस्कार. आम्ही आता आदमापूरला निघालो होतो, पण जाता जाता रस्त्यावरती असा भात वाळत घातलेला दिसला आम्हाला. कारण यावर्षी पावसाने एवढा त्रास दिला या शेतकऱ्यांना, म्हणजे भात काढून 8 दिवस त्यांनी घरात ठेवला. कारण हे पीक वाळल्याशिवाय ते काढता येत नाही आणि त्याचा तांदूळ बनत नाही. आपण हॉटेलमध्ये जातो, सहज आपण प्लेट मागवतो आणि बराचसा भात शिल्लक ठेवतो, पण तो भात बनवण्यासाठी शेतकऱ्यांना किती त्रास घ्यावा लागतो. हा बघा चालू रस्ता आहे, यामुळे पावसामुळे शेत ओलं आहे, त्याच्यामुळं कुठेही सगळ्या रस्त्यावरती हा भात वाळत घातला आहे. पर्यायच नाही या शेतकऱ्यांना. खूप त्रास आणि खूप यांना यातना भोगाव्या लागल्यात या पिकासाठी. हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्यतो जास्त भाताचं पीक घेतलं जातं, कारण हे 4 महिन्याचं पीक, पण 4 महिन्याच्या पिकासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो यांना. बघा ताई, कोणता भात आहे हा? शुभांगी भात आहे. आता आज 8 दिवस झाले आम्ही कापणी केली भाताची. पावसामुळे 8 दिवस आम्ही घरीच पसरलेलं. आज आता जरा उन्हाचं म्हणजे वातावरण आहे म्हणून आज वाळवायला घेऊन आले. एवढा पाऊस कधी बघितला होता का? नाही, यंदा जरा जास्तच झालाय पाऊस. सुरुवातीपासून जे चालू झालाय ते बंदच नाही आहे ना पाऊस. आता किती पोती भात आहे? हे आता 10 पोती आहेत, अजून 10 पोती घरात आहेत भात. म्हणजे आता ह्यातला विक्री किती होणार आणि घरी किती होणार? नाही, आम्ही आता घरीच ठेवणार. आमची माणसं घरात 10 आहेत. कुटुंब आमचं एकत्र आहे कुटुंब, त्याच्यामुळे आम्ही ठेवणार, विकणार नाही. किती भारी बघा. एकत्र कुटुंब पद्धती खूप जास्त आहे कोल्हापूरला. आणि हा भात जर व्यवस्थित झाला तर वर्षभर कुटुंब हा भात खात असतं. 2 वर्ष आम्ही भात खाणार आता ठेवून. हो. आपण यावर्षी पावसानं काही नुकसान केलं ऍक्च्युली शेतकऱ्यांचं? एवढं काय अति नुकसान आता झालं नाही पिकाचं, कारण तर आता नुकसान व्हाले ना. भात कापायला आलेल्या वेळेला पाऊस लागला की नाही दमणूक होते. ते आता पुढचं भात भिजलेलं आहे. ते आमचं आता 8 दिवस झाला आम्ही पोती भरून ठेवली, सगळ्या घरातनं फॅन लावून पसरून ठेवलं आणि आता आज भरून आणले ते वाळवायला. 8 दिवस घरात आम्ही रोज त्याला खालवरती करायचं, फॅन लावायचं, चालूच आहे. 8 दिवस झाला. आज 8 दिवस झालं भात कापून आमचं. गाव कोणतं आहे? कुर्णी तालुका कागल. तालुका कागल, कुर्णी गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं. म्हणजे खूप त्रास होतो शेतकऱ्यांना तांदूळ तयार करताना. म्हणून हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा घरामध्ये अन्न शिल्लक ठेवू नका, कारण एका शीतासाठी यांना एक थेंब वाया घालावा लागतो.